मंजूर ठेकेदार अनुपस्थितीत पाण्याच्या टाकीचे काम सब ठेकेदारामार्फत सुरू, तात्काळ काम थांबवा। लोणंद शहरातील इंदिरानगर विभागातील मशानभूमी नजीक पाण्याच्या टाकीचे काम युद्धपातळीवरती सुरू आहे, परंतु या ठिकाणी मंजूर ठेकेदारांना दुजोरा न देता तृतीय व्यक्तीमार्फत कामे सुरू आहेत। याबाबत लेखी तक्रार नगरपंचायतीला गणेश दनाने यांनी दिली आहे। सर्व कामाची शासकीय मानांकनानुसार तपासणी करून अधिकृत ठेकेदारामार्फत कामे चालू करावी। कामगारांना हेल्मेट, सेफ्टी शूज, सेफ्टी बेल्ट आदी उपकरणांचा वापर न झाल्याने जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अनियमितता व अटी शर्तीचा भंग होत असल्याने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गणेश दनाने व जमीर शेख यांनी केला आहे। बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे, लोणंद। मुख्य संपादक शौकत शेख। शूटिंग काढवतो खाली उतरताना काढा पटकन काढा पटकन। यशवंत उर्फ गणेश निवृत्ती दानाने। मी लोणंद नगरपंचायत कार्यक्षेत्रातला कायमचा रहिवासी आहे। मागील काही दिवसापूर्वी लोणंद नगरपंचायतीचे 17 नगरसेवक असतील, तसेच सीओ साहेब असतील, बांधकाम विभाग असतील, कोडगोले साहेब सहाय्यक आयुक्त नगर प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा, जिल्हाधिकारी साहेब असतील, तर मागील काही दिवसांपासून या सर्वांना मी पत्र व्यवहार करतोय की लोणंदमध्ये अनियमितता, कामांमध्ये जी विकास कामं केली जातात त्यामध्ये अनियमितता, भ्रष्टाचार, बाकीच्या गोष्टींचा फोफावलेला जो काही चुकीच्या पद्धतीचा कामांचा जो पाठपुरावा मी करत आहे, तर त्या संदर्भात पराग कोडगोले साहेब मला पाठीमागे म्हटले होते की बाबा अशी काही कामं तुमच्या निदर्शनास आली की ठेकेदार एक मंजूर, म्हणजे ज्या कामाचा ठेका ज्या ठेकेदाराने घेतलाय तो ठेकेदार जर कामावरती उपस्थित नसेल किंवा नगरपंचायतीच्या माध्यमातून जे तांत्रिक सल्लागार असतात ते जर कामाच्या ठिकाणी उपस्थित नसतील तर अशा कामांच्या विरोधात तुम्ही तक्रारी वगैरे द्या। तर त्या संदर्भात मी लोणंद नगरपंचायतीला पत्र व्यवहार सुद्धा केला होता की ज्या कामाचा ठेका ज्या ठेकेदाराला मंजूर झालेला आहे त्याच ठेकेदाराने हे काम करायचं। तर आता हे धुळ्याचं कॉन्ट्रॅक्टर आहेत कोणतरी देवरे साहेब म्हणून, तर त्यांना ह्या स्मशानभूमी मधलं जे पाण्याच्या टाकीचं कामकाज आहे ते त्यांना मंजूर झालेलं आहे नगरपंचायतीच्या माध्यमातून। तर त्यांच्या वतीनं पिंपरी चिंचवड, पुणे या ठिकाणचे सब ठेकेदार या ठिकाणी कामावरती कार्यरत आहेत। त्या संदर्भात त्यांना मी पाठपुरावा केला, विचारपूस केली की बाबा या प्रकरणाबाबत आपल्याकडे काही ॲफिडेविट वगैरे आहे का, तर त्याची त्यांनी उडवाउडवीची उत्तरं देण्यास, म्हणजे त्यांची उडवाउडवीची उत्तर आली की अशा प्रकारचं आमच्याकडे काय ॲफिडेविट वगैरे नाही, ते संबंधित ठेकेदाराकडे आहे। तर अशा चुकीच्या पद्धतीनं कामांना जर नगरपंचायत वाव देत असेल तर हा टोटली लोणंद कार्यक्षेत्रातल्या रहिवाशांच्या दृष्टिकोनातून हा चुकीचा विषय आहे। कारण या कामाची क्वालिटी, गुणवत्ता तपासणं किंवा ते काम व्यवस्थित होतंय अगर कसं त्याची तपासणी करणं जे तांत्रिक सल्लागार आहेत त्यांचं हे काम आहे। कामाचे संबंधित ठेकेदार, ज्यांना जो ठेका मंजूर झालाय तो ठेकेदार आणि या ठेकेदाराच्या माध्यमातून हे काम चालू झालं तर हे पुढे काम चालू करण्यात आमची काहीच गैरसोय नाहीये, म्हणजे हे काम त्याच ठेकेदारानं करावं या ठिकाणी त्यांनी उपस्थित राहून। तसंच मोहन गोपाळ काटकर साहेब आहेत तांत्रिक सल्लागार नगरपंचायत बांधकाम विभागाचे, त्यांनी इथं उभं राहून हे काम करून घेणं अपेक्षित आहे। आपण पाहू शकता वरती जे बांधकाम कामगार काम करत आहेत त्यांना कुठल्याही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपकरणं त्यांना प्रदान करण्यात आलेले नाहीत। त्यांना हेल्मेट नाहीये, त्यांना सेफ्टी शूज नाहीयेत, त्यांना सेफ्टीसाठी हुक वगैरे लावण्यात आलेलं नाहीयेत। तर अशा प्रकारची सुरक्षितता न बाळगता सुद्धा हे काम चुकीच्या पद्धतीनं अनियमित कामकाज या ठिकाणी चालू आहे। जर 2 वाजेपर्यंत या ठिकाणी या संबंधित ठेकेदाराने या ठिकाणी उपस्थिती दर्शवली नाही, अगर या ठिकाणी तांत्रिक सल्लागार या ठिकाणी उपस्थित झाले नाहीत तर उद्या सकाळी 10 वाजल्यापासून या स्मशानभूमीच्या बाहेर मी स्वतः यशवंत उर्फ गणेश निवृत्ती दानाने आमरण उपोषणाला बसणार आहे। त्याची सर्व जबाबदारी त्या पुढील काय घडणाऱ्या घटनांना नगरपंचायत लोणंद जबाबदार राहील। धन्यवाद।